कुणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे। देशपांडे काका तुम्ही ही निवडणूक कुणाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही। ही निवडणूक या पंढरपूर शहराला, पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी, ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे। आणि ही निवडणूक या नगरीचे नेते, आमचे मित्र, सहकारी आणि देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही आहे, रेकॉर्ड मताने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयारीनं कामाला लागावं। आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र पॅनलचं प्रचाराचं काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो। आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो, प्रशांत मालकांनी, खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली। पंढरपूर शहर 25 वर्षापूर्वीचं पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं, आज जो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत्यानं या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं। लाखो कोट्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण तो सहन करण्याची, आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे। ही भूमिका आदरणीय मालकांनी घेतली आणि मालक, मला मनापासूनचा अभिमान आहे। पंढरपूरमध्ये वारीला आल्यानंतर 10, 15, 20 वर्षापूर्वीची जी अवस्था होती, ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम, स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर, आमच्या वारकऱ्यांचं स्वागत करणारं पंढरपूर बनवण्याचं काम। आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय, मला अनेक जण सांगत होते, मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो, तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली। मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं, मनापासून आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं। आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या या सगळ्या सहकार्याने आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली केलं। मालकांनी मगाशी सांगितलं, शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल, शहराची पाण्याची व्यवस्था असेल, शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल, या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला, त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे अजितदादा असतील, या सगळ्या सहकार्याने ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली। मला आठवतं, मालक जेव्हा जेव्हा मुंबईला येतात, जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात, खास करून देवाभाऊंच्याकडे जातात,
तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो. एकही काम व्यक्तिगत नसतं, एकही काम कुणाचं खाजगी नसतं. या माझ्या भागाचं, माझ्या गावाचं, माझ्या पांडुरंगाच्या नगरीचं एवढं मोठं भाविकांचं या ठिकाणी आवक असते. हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं आणि आलेल्या भाविकांची किंवा ग्रामस्थांची, या शहरातल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जे काय करायला लागेल ते करायचा संकल्प आदरणीय मालकांनी केला आणि त्या संकल्पाच्या पाठीशी आमचे आदरणीय देवाभाऊ राहिले. म्हणून आज आपण बघतो पंढरपूर मजबूत असं पायाभूत सुविधाचं शहर म्हणून पुढे आलं. लाखो भाविक या ठिकाणी येतात. खास करून चालू वर्षीच्या पालखीला आपण बघितलं, एका वेळी 25-30 लाख भाविक एका दिवशी या पंढरपूर शहरामध्ये आले. परंतु एकाही वारकऱ्याची गैरसोय या ठिकाणी झाली नाही. अशा पद्धतीच्या पायाभूत सुविधा मालक आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभ्या राहिल्या. याचं सगळ्या वारकऱ्यांनी मनापासून कौतुक केलं. आज आपण बघतोय हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे. काशी विश्वेश्वराचा विकास झाला याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. उज्जैनचा विकास झाला याचे आपण सगळे साक्षीदार आहोत. प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधतात. अयोध्या वेगानं विकासाच्या दिशेने जाताना ती अयोध्या प्रभू श्रीरामाची आपण बघतोय. त्याच धर्तीवर आमच्या पांडुरंगाची नगरी आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली पाहिजे हा संकल्प मालक आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे. आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे, समोर विरोधक उभे आहेत, त्यांच्या मला टीका करायची नाही. परंतु सगळेजण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं कुणी एकत्र आलेलं नाही. राजकीय व्यवस्था लावण्यासाठी आणि आमच्याकडे आता काहीच नाही, किमान पंढरपूरचं नगराध्यक्षपद तरी मिळावं म्हणून आले. ही निवडणूक कुणाची राजकीय व्यवस्था करण्याची बांधवांनो निवडणूक नाही. ही निवडणूक पंढरपूर शहराच्या अस्मितेची, पंढरपूर शहराच्या विकासाची, पांडुरंगाच्या नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही. पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे, या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून, आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सातत्यानं आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे, आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो. मला उद्या सांगा, काही घडलं, समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाचं मागायचं म्हटलं तर जाणार कुणाकडं, मागणार कुणाला, काम आणणार कुणाकडून? त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जायचं असेल, या शहराचं कुठलंही काम करायचं असेल तर समाधान दादासारखा मजबूत आमदार आता आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत आहे. दोघांची जोडी या शहराच्या विकासाच्या दृष्टीने ताकदीनं काम करताना आपण बघताय. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना रात्री 2 वाजता 3 वाजता फोन केला तरी मालकांचा फोन आहे म्हणल्यावर तो फोन तातडीनं उचलला जातो आणि प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका या राज्याचं सरकार घेत असतं. आणि असं नेतृत्व आता आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे आणि आपल्या नेतृत्वावर प्रेम करणारं सरकार या ठिकाणी आपल्या सोबत आहे. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे, जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पांडुरंगाच्या नगरीमध्ये आहोत. या पांडुरंगाच्या नगरीमध्ये प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा संत या ठिकाणी पांडुरंगाच्या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी स्थायिक झाले. अशा पद्धतीची परिस्थिती या शहरामध्ये आहे. या शहराला संस्कृती आहे. या शहरामध्ये आपण सगळेजण भक्तिभावाने इथे येतो. जात धर्माच्या पलीकडची संस्कृती या शहराची आहे. पण माझी विनंती आपल्याला आहे, जातीपातीच्या याच्यावर ही निवडणूक न जाता पांडुरंगाच्या
नगरीच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक पुढे गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पक्षांच्या मित्र पक्षांच्या पॅनलच्या सोबत ताकदीने उभं राहिलं पाहिजे. एका सामान्य घरातली महिला नगराध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत उभी आहे आणि अशा वेळी आपण बघतो की समोरचे उमेदवार कशा पद्धतीने आपली भूमिका मांडतात, कशा पद्धतीने हेटाळणी सामान्य कुटुंबातल्या लोकांची करतात हे आपण सातत्यानं बघितलं पाहिजे. त्यामुळे सरकार सामान्य लोकांचं आहे. पंढरपूरमध्ये सरकार सुद्धा सामान्य लोकांचंच येईल हे या निमित्ताने आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्या उमेदवारांना मला मनापासून धन्यवाद देतो आणि मी खात्रीनं सांगतो, शुभेच्छा देतो मनापासून आणि खात्रीनं सांगतो की पंढरपूर शहराचा मूळ आम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि पंढरपूर शहरानं ठरवलंय आमच्या शिरसाट ताईंना या शहराचं नगराध्यक्ष करण्याचा निर्णय पंढरपूर शहरानं घेतलेला आहे. त्यामुळे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, आपापसातलं मतभेद बाजूला ठेवा. कार्यकर्त्यांना माझं सांगणं आहे, गाफील राहू नका, ताकदीनं कामाला लागा. जोपर्यंत ही निवडणूक संपत नाही तोपर्यंत ही आपली जबाबदारी समजून घराघरामध्ये जाऊन जनतेपर्यंत जाऊन आपली भूमिका समजावून सांगा. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे समोरच्या लोकांच्या हातामध्ये सांगण्यासाठी कुठलंही काम नाही, कुठला अजेंडा नाही. निवडून आल्यावर आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याकडे काय नाही आणि निवडून जर आलोच तर आम्ही कुणाकडून या शहराचा विकास करणार आहे हे सांगण्यासाठी पुढे काही नाही. त्यामुळे या शहराचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय या शहराचा नागरिक घेणार नाही याची खात्री आपल्या सगळ्यांना आहे.